नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 7 बघणार आहोत. नवीन बदल झालेला आहे इरामध्ये, तर ते नवीन बदल झालेले प्रश्न आता आपण यामध्ये बघूया. तर कशा प्रकारे सोडवायचे. तर नॉलेज चेक तुम्हाला तर माहितीच आहे कसे सोडवतात, पण यामध्ये सिम्युलेशन क्वेश्चन, सेल्फ पाथ लर्निंग, डू इट युअर सेल्फ या ज्या टेस्ट आहे या थोड्याशा वेगळ्या आहेत. तर बघूया सिम्युलेशन क्वेश्चन कसे सोडवतात. तर या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चन टेस्टला क्लिक करा, स्टार्ट बटनवरती क्लिक करा. या ठिकाणी वरती तुम्हाला प्रश्न दिसेल, युजिंग अ गुड कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, हेन्स अप्लाय स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर टू सिलेक्ट टेक्स्ट, यूज ऑफ IT इन व्हेरियस इंडस्ट्रीज. तर या ठिकाणी काय करायचं, हा प्रश्न वाचल्यानंतर इथे स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर हा प्रश्न तुमच्या समोर येईल. आता यामध्ये ही विंडो ओपन झाली. आता यामध्ये आपल्याला हे सोडवायचं आहे. तर ह्याचं उत्तर आहे बघा. तर सर्वात अगोदर फॉन्ट ग्रुपमध्ये या ठिकाणी फॉन्ट कलर या ॲरोवरती क्लिक करा. यामध्ये ब्ल्यू कलर दिलाय, या ब्ल्यू कलरवरती इथे क्लिक करा. तर हा प्रश्न बरोबर सोडवल्यावर ऑटोमॅटिकली सबमिट होईल. पुढचा प्रश्न, टेक्स्ट इफेक्ट आर यूज to visually enhance your documents and presentation. Therefore, apply the text effect shadow inner top left the selected text. तर सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला आपल्याला शॅडो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपण इथे प्रश्न चालू केला. जर तुम्ही प्रश्न चालू केल्यानंतर तुम्हाला प्रश्न वाचायचा असेल तर या ठिकाणी खाली उजव्या कोपऱ्यात एक ब्ल्यू ॲरो असतो, या ॲरोवरती क्लिक करा. अशा प्रकारे इथे प्रश्न ओपन होतो. तर म्हणजे इथे पण आपण वाचून ते करू शकतो. तर सर्वात अगोदर काय करायचं, या ठिकाणी टेक्स्ट इफेक्ट देण्यासाठी इथे टेक्स्ट इफेक्टला क्लिक करा. यामध्ये शॅडो नावाचा ऑप्शन दिलेला आहे, या शॅडोवरती क्लिक करा. शॅडोमध्ये आल्यानंतर या ठिकाणी इनर शॅडो दिलेली, इनर शॅडोमध्ये फर्स्ट नंबरचा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करा. पुढचा प्रश्न, टू रिटेन द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट वाईल प्रिंटिंग यू मस्ट एक्सपोर्ट युअर डॉक्युमेंट ॲज PDF, सो क्रिएट अ PDF ऑफ द गिवन वर्ड डॉक्युमेंट. तर या डॉक्युमेंटची PDF तयार करायची. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करायचे. फाईलमध्ये आल्यानंतर एक्सपोर्ट या ऑप्शनला क्लिक करा. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर इथे क्रिएट PDF या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर इथे पब्लिश बटनवरती क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, यूज ऑफ सेव्ह ॲज मेक कॉपी ऑफ वर्किंग डॉक्युमेंट अँड कीप्स ओरिजिनल डॉक्युमेंट इंटॅक्ट, सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज विथ द नेम यूज ऑफ IT. तर IT नावाने हे आपल्याला डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवरती क्लिक करायचं आहे. फाईलमध्ये आल्यानंतर सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲजमध्ये आल्यानंतर डेस्कटॉप या फोल्डरला इथे क्लिक करा. डेस्कटॉप घेतल्यानंतर फाईल नेम यामध्ये इथे डॉक्युमेंटवरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे सेव्ह करा. शेवटचा प्रश्न, वेन यू आर मेकिंग अ प्रोफेशनल डॉक्युमेंट द टेक्स्ट मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड इव्हनली बिटवीन द मार्जिन्स, सो जस्टिफाय द सिलेक्टेड पॅराग्राफ अँड देन सिलेक्ट अ लाईन स्पेसिंग 1.0. तर या पॅराग्राफची लाईन स्पेसिंग 1.0 करायची आपल्याला. त्यासाठी पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथे लाईन स्पेसिंग दिलेली, यामध्ये क्लिक करा. अगोदर जस्टिफाय करायचे. त्यासाठी अगोदर या ठिकाणी या जस्टिफाय अलाइनमेंटवरती इथे क्लिक करा. त्यानंतर त्याच्या शेजारीच लाईन स्पेसिंग दिलेली त्यावरती क्लिक करा आणि मग यामध्ये 1.0 या लाईन स्पेसिंगला क्लिक करा. तर इथे आपले सिम्युलेशन क्वेश्चनमधले 5 प्रश्न पूर्ण झाले. आता एंड एक्झाम करायला लावले. चुकून कधी कधी आपल्याकडनं असं नो होऊन जातं. जर नो झालं तर मग काय करायचं, एंड एक्झाम करायचं आणि S करायचं. तर या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चनची टेस्ट आपली पूर्ण झाली. आता बघूया सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. एकूण 4 स्टेप दिलेले आहे यामध्ये. स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे यामध्ये. या ठिकाणी इथे क्वेश्चनला क्लिक करायचं, असं प्रश्न वाचायचा. व्हॉट इज द टेम्पलेट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्याचा आन्सर आहे फर्स्ट, अ प्री डिझाईन रेडी टू यूज डॉक्युमेंट क्रिएटेड फॉर कॉमन पर्पज. तर फर्स्ट आन्सर हे त्याचं आहे. हे आन्सर घ्या आणि इथे सेव्ह करा.
बरोबर आल्यावर असा मेसेज येईल. त्यानंतर इथे करायचं नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन केल्यानंतर इथे परत अशी एक विंडो येईल तुमच्या समोर. यामध्ये क्वेश्चन या बटनला क्लिक करायचं आणि मग प्रश्न वाचायचा. वेअर कॅन यू फाइंड डिफरंट टाईप ऑफ टेम्पलेट्स इन मायक्रोसॉफ्ट वर्ड लेआउट. तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा. फाईल टॅबमध्ये जावं लागतं, न्यूमध्ये, आणि सर्च फॉर टेम्पलेट. नेक्स्ट क्वेश्चनला इथे क्लिक करा. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द फॉन्ट ग्रुप इन द होम टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे 3rd. टू कंट्रोल द अपीअरन्स ऑफ टेक्स्ट इन्क्लुडिंग फॉन्ट टाइप, साइज, कलर अँड स्टाईल. तर 3rd आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय ऑल द ऑप्शन that are available on the clipboard group of the home tab in MS Word. तर यामध्ये क्लिपबोर्ड कोणता आहे, तर सेकंड नंबरची जी इमेज आहे यामध्ये हा जो ग्रुप आहे हा क्लिपबोर्ड ग्रुप आहे. तर सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. सेव्ह. एंड एक्झाम. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालं. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न सुरू करूया. एकूण 10 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च फॉर एनवेलप टेम्पलेट इन सर्च बार, चूज द टेम्पलेट अँड क्लिक ऑन क्रिएट बटन टू क्रिएट अन एनवेलप. स्टार्ट करूया. सर्वात अगोदर वर्ड ओपन करा. स्टार्ट बटनला या ठिकाणी क्लिक करा. यामध्ये वर्ड नावाचे हे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करा. ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च ऑनलाईन टेम्पलेटमध्ये क्लिक करा. यामध्ये एनवेलप सर्च करा आणि एनवेलप टाकल्यानंतर इथे सर्च बटनला क्लिक करा. सर्च केल्यानंतर असे भरपूर सारे एनवेलप्स येतील. यामध्ये कोणताही एक एनवेलपला क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट करा. क्रिएट झाल्यानंतर इथे सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट युझिंग फाईल टॅब. एक्सपोर्ट, क्रिएट PDF. डॉक्युमेंटला PDF मध्ये एक्सपोर्ट करायचे. यासाठी फाईल टॅबला क्लिक करा. त्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शनला इथे क्लिक करा. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर इथे क्रिएट PDF या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर पब्लिश करा. आणि आता सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम पोर्टफोलिओ फोटोग्राफी युझिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. डॉक्युमेंटला डेस्कटॉपवरती पोर्टफोलिओ फोटोग्राफी नावाने सेव्ह करायचे आहे. फाईल टॅबवरती क्लिक करा. सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. यानंतर इथे डेस्कटॉप फोल्डरला इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथे हे नाव टाईप करा पोर्टफोलिओ फोटोग्राफी आणि इथे सेव्ह करा. पुढचा प्रश्न आहे ओपन अ न्यू ब्लँक वर्ड डॉक्युमेंट युझिंग वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंट. स्टार्ट बटनला क्लिक करा. या ठिकाणी वर्ड हे ॲप्लिकेशन ओपन करा. ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा. आता आपल्याला एक ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचं आहे. कसं, तर फाईल टॅबवरती क्लिक करायचं, न्यू ऑप्शनला क्लिक करायचं, त्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा आणि मग सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट क्लिक ऑन द फाईल टॅब, सिलेक्ट द न्यू ऑप्शन अँड देन चूज एनी प्री डिझाइन टेम्पलेट. फाईल टॅबमध्ये क्लिक करा. फाईलमध्ये गेल्यानंतर यामध्ये न्यू ऑप्शनला इथे क्लिक करा. न्यूमध्ये आल्यानंतर आता हे काही रेडीमेड प्री डिझाईन टेम्पलेट्स आहेत. यामध्ये कुठलाही एक तुम्हाला आवडेल तो एक टेम्पलेटला क्लिक करा आणि इथे क्रिएट करा आणि सबमिट करा. पुढे आहे इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट क्लिक ऑन द फाईल टॅब, देन सिलेक्ट द शेअर टॅब अँड एक्सप्लोर डिफरंट शेअरिंग ऑप्शन. तर फाईल टॅबमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, डॉक्युमेंट शेअर करायचं आहे. तर शेअर ऑप्शन ओपन करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला इथे क्लिक करा. त्यानंतर शेअर ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी हे शेअर करण्याचे वेगवेगळे डिफरंट ऑप्शन आहेत.
इथे काहीच करायचं नाही, डायरेक्टली सबमिट करायचं. पुढे आहे इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट क्लिक ऑन द फाइल टॅब, सिलेक्ट द एक्सपोर्ट ऑप्शन, देन क्लिक ऑन द क्रिएट पीडीएफ, फायनली क्लिक ऑन पब्लिश टू क्रिएट पीडीएफ. पुन्हा पीडीएफचा प्रश्न आलाय. तर सर्वात अगोदर फाइल टॅबला इथे क्लिक करा, त्यानंतर इथे एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट केल्यानंतर क्रिएट पीडीएफ या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर इथे पब्लिश करा आणि सबमिट करा. To use the copy and paste option in the given Word document, select the provided text. Click on the copy option from clipboard group. Go to the blank area to the document. Click on paste option. तर डॉक्युमेंटमध्ये जे टेक्स्ट टाईप केलेले आहे त्याची कॉपी पेस्ट आपल्याला करायची. तर सर्वात अगोदर हे जे डॉक्युमेंट आहे, हे जे टेक्स्ट आहे हे सर्व अशा प्रकारे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कॉपी नावाचा ऑप्शन दिला, या कॉपी ऑप्शनला इथे क्लिक करा. कॉपी केल्यानंतर खाली जी रिकामी जागा आहे या व्हाईट स्पेसमध्ये क्लिक करा आणि यानंतर इथे पेस्ट ऑप्शन दिलेला आहे, या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे आहे इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट सिलेक्ट द प्रोवाइडेड टेक्स्ट, सेट द फॉन्ट स्टाईल ऑफ द टेक्स्ट ॲज कॅलिब्री बॉडी, आफ्टर दॅट सेट फॉन्ट साइज 16. तर या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे हे सर्व सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर याचा फॉन्ट बदलायचा तुम्हाला. सगळ्यात अगोदर या ठिकाणी इथे फॉन्ट दिले, या फॉन्टवरती क्लिक करा. यामध्ये कॅलिब्री बॉडी नावाचा फॉन्ट घ्यायचा तुम्हाला. हे इथे कॅलिब्री बॉडी दिले आहे, कॅलिब्री बॉडी. तर या फॉन्टवरती क्लिक करा. त्याच्यानंतर काय फॉन्ट साईज 16 करायची. तर इथे फॉन्ट साईज यामध्ये 16 फॉन्ट साईजला क्लिक करा आणि सबमिट करा. रिअटेम्प आले, पुन्हा एकदा करायचं आहे आपल्याला तो प्रश्न. असं जर आलं तर पुन्हा त्याच मेथडने करायचं. पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करा, फॉन्टमध्ये या, कॅलिब्री बॉडी. इथे जर नाही भेटला तर खाली बघा कुठे आहे का, पण खाली नाही मिळणार, तो इथेच मिळेल वरती. कॅलिब्री बॉडी या फॉन्टला क्लिक करा. इथे फॉन्ट साईज दिली, यामध्ये 16 या ही साईजला क्लिक करा. साईज दिल्यानंतर काय करायचं ना की बाजूला इथे क्लिक करायचं आणि मग सबमिट करायचं. नेक्स्ट आहे ओपन न्यू MS वर्ड डॉक्युमेंट अँड सर्च फॉर ऑर्गॅनिक शेप्स फॅक्स कव्हर टेम्पलेट बाय यूजिंग विंडो स्टार्ट बटन वर्ड सर्च बार. तर एक नवीन टेम्पलेट आपल्याला ओपन करायचं आहे. यामध्ये सर्वात अगोदर वर्ड ओपन करा, स्टार्ट बटनला क्लिक करा, वर्ड ओपन करा. त्यानंतर इथे सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटमध्ये टाईप करा ऑर्गॅनिक शेप्स फॅक्स कव्हर. हे सर्च करा आणि सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हे टेम्पलेट सर्च होईल. स्पेलिंग बरोबर टाका फक्त. तर हे टेम्पलेट आल्यानंतर इथे क्लिक करा त्याच्यावरती आणि इथे क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करा आणि आता सबमिट करा. तर अशा प्रकारे आपली इथे ही डू इट युअर सेल्फचे जे 10 प्रश्न होते ते पूर्ण झाले. आता करा एंड एक्झाम. यस, ही टेस्ट इथे पूर्ण झाली. आता यानंतर आपण बघणार आहोत पुढची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे प्रोग्राम्स दॅट ऑटोमॅटिकली स्टार्ट अँड ऑपरेट ॲज अ पार्ट ऑफ युअर ब्राउझर आर कॉल्ड ॲज. ते ऑटोमॅटिकली सुरू होणारे प्रोग्राम्स असतात त्याला प्लगइन्स म्हणतात. नेक्स्ट, एव्हरी डे यू रिसीव ईमेल मेसेज फ्रॉम अननोन सेंडर. व्हॉट इज द टर्म फॉर दिस टाईप ऑफ सिक्युरिटी थ्रेट. तर हे सर्व स्पॅम असतात. सेकंड आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट, पॅरेंट्स कॅन यूज दिस टाईप ऑफ अ प्रोग्राम टू ब्लॉक ॲक्सेस टू सिलेक्टेड वेबसाईट. तर याचा आन्सर आहे फिल्टर. लास्ट क्वेश्चन, अटॅचमेंट टू ईमेल मेसेज कॅन बी डॉक्युमेंट ऑर इमेजेस. तर याचा आन्सर आहे ट्रू. या ठिकाणी ही टेस्ट आपली पूर्ण झाली, सेशन कंप्लीशन टेस्ट. तर आपले अशा प्रकारे सेशन 7 सेशन या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेशन 8 बघणार आहोत.